चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, 10 फेब्रुवारी 2026 आपला इंग्लिशचा पेपर हा पहिला बोर्डाचा पेपर या ठिकाणी होणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे बोर्डाच्या तयारीला लागलेले असतीलच। बघा विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किल हा जो क्वेश्चन आहे हा कंपल्सरी आपल्या बोर्डाच्या एक्झाममध्ये इंग्लिशच्या पेपरमध्ये हा कंपल्सरी येणार म्हणजे येणारच। विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक टॉपिक आपला राहून गेलेला होता आणि तो टॉपिक आहे एक्सपेन्शन ऑफ आयडिया। बाकीचे सगळे टॉपिक आपण मागील काही व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलेच आहेत आणि प्रत्येक रायटिंग स्किलच्या प्रत्येक क्वेश्चनवरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। तर बघा, एक्सपेन्शन ऑफ आयडिया सर्वात पहिले आपण हा प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो हे आपण समजून घेऊया। तर बघा, एक्सपेन्शन ऑफ आयडिया हा जो प्रश्न आहे या ठिकाणी तुम्हाला एक प्रोवर्ब दिला जाईल किंवा तुम्हाला एक या ठिकाणी इडियम दिला जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की एक्सप्लेन करा। ठीक आहे, ह्या लाईनीचा अर्थ तुम्हाला समजून घेणे हे खूप महत्त्वाचं आहे। विद्यार्थी काय करतात की क्वेश्चन वाचतात, ठीक आहे, आपल्याला एक्सपेन्शन ऑफ आयडिया या ठिकाणी करायचं आहे, क्वेश्चन वाचतात पण त्यांना अर्थच कळत नाही आणि अशामुळे काय होतं की एक्सपेन्शन ऑफ आयडिया हा क्वेश्चन आपल्याला सोडवता येत नाही। तसं तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट रिकमेंड करेन, जर तुम्हाला इंग्लिशच्या पेपरामध्ये रायटिंग स्किलमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क पाडायचे आहेत, बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त काही स्टडी करून तुम्ही रट्टा मारून घरून गेले किंवा काहीतरी पाठांतर करून गेले आणि इंग्लिशचा पेपर लिहिला तर असं काहीच होणार नाही आहे। तुम्ही कितीही अभ्यास करून जा तरी इंग्लिशच्या पेपरमध्ये काय येणार आहे हे आपल्यालाच माहीत नसते। फक्त काही गोष्टी आहेत ज्या फिक्स आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल मी सांगितलं ॲप्रिशिएशन फिक्स आहे किंवा बुक रिव्ह्यू, फिल्म रिव्ह्यू, ह्या सगळ्या गोष्टी फिक्स आहेत, म्हणजे 4-4, 8 मार्क या ठिकाणी आपल्याला भेटू शकतात। पण बाकीचे पॅसेज आपल्याला माहीत नाही आहे, पोएट्री सेक्शन कोणती येणार तेही आपल्याला माहीत नाही, पॅसेज अनसीन पॅसेज कोणता येणार तेही आपल्याला माहीत नाही। आणि रायटिंग स्किलचा जो प्रकार आहे तर त्याच्यावरती जे क्वेश्चन आहेत ते फॉर्मेट तर सेम असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, पण क्वेश्चन जे आहेत ते मात्र या ठिकाणी चेंज होणार आहे। त्याच्यामुळे एकदम दुसऱ्या सब्जेक्टसारखं आपण जर या ठिकाणी प्रश्न उत्तरे पाठ करून गेले तर ह्याच्यामध्ये तसं काही होणार नाही। 12वीच्या इंग्लिशच्या पेपरामध्ये आपल्याला थोडीशी ट्रिक आणि स्मार्ट स्टडी या ठिकाणी करावी लागते। तर आज तुम्हाला तेही मार्गदर्शन मी करणार आहे आणि सोबत एक्सपेन्शन ऑफ आयडिया हा प्रश्न कसा सोडवावा तेही आपण या ठिकाणी बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही तुम्ही रायटिंग स्किल हा प्रकार सोडवायला घ्याल तर बघा, सगळ्यात पहिले की तुमचा जो क्वेश्चन नंबर आहे तो एकदम करेक्ट असायला पाहिजे। पहिला पेपर असतो, विद्यार्थी घाई गडबडीत असतो आणि कधी कधी क्वेश्चन नंबर चुकवतात, तर असं करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो। दुसरी गोष्ट की रायटिंग स्किलमध्ये 4 ऑप्शन असतात, म्हणजे 4 प्रश्न येतात तुम्हाला आणि प्रत्येक प्रश्नाला 2-2 ऑप्शन असणार आहे। तर ते कशा पद्धतीने असणार आहे ह्याचाही व्हिडिओ मी स्पेशल बनवलेला आहे, तोही जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचा आहे। हे सगळे जे व्हिडिओज आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देणार आहे, तर तुम्ही जाऊन ते चेक करून घ्यायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किल करताना तुम्हाला काही गोष्टी मेन्शन करणे हे खूप महत्त्वाचं असते, जसे की या ठिकाणी रायटिंग स्किल मी लिहिलेलं आहे। त्यानंतर तुमचा कोणताही जो टॉपिक असेल त्याला बोल्डमध्ये असं व्यवस्थित लिहिणे, अंडरलाईन करणे, किंवा जोही तुम्ही टॉपिक या ठिकाणी लिहत आहात त्या टॉपिकमध्ये एखादी गोष्ट तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल त्यालाही असं अंडरलाईन करणे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि रायटिंग स्किल करताना किंवा पूर्ण 12वीचा बोर्डाचा पेपर इंग्लिशचा तुम्ही कव्हर जेव्हा करतात पेपर लिहिताना एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची आणि ती गोष्ट म्हणजे प्रेझेंटेशन। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा प्रेझेंटेशन हा खूप महत्त्वाचा आहे। तुमचा जर प्रेझेंटेशन हा चांगला असेल आणि तुमची उत्तर लिहिण्याची पद्धत आणि तुमचा जर फॉर्मॅट हा व्यवस्थित असेल तर तुम्हाला 80 पैकी कमीत कमी 70च्या वर हे मार्क नक्कीच पडतील, जर तुम्ही स्मार्ट स्टडी आणि ट्रिक वापरली तर। तर बघा, हा जो क्वेश्चन आहे हा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त समजत नाही, कारण ह्याच्यामध्ये प्रोवर्ब्स येतात किंवा ह्या ठिकाणी इडियम्स जे असतात किंवा एखादी लाईन तुम्हाला अशी दिली जाईल की त्याचा अर्थच आपल्याला समजत नाही आणि अशा वेळेस काय होतं की आपल्याला एक्सपेन्शन ऑफ आयडिया करता येत नाही। एक्सपेन्शन ऑफ आयडियाचा फॉर्मॅट अतिशय सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपा आहे। प्रश्न कसा विचारला जातो तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे ते आपण पहिले पाहून घेऊया आणि मग आपण उत्तर पाहूया। तर बघा, ही 2025ची प्रश्नपत्रिका आहे, कशा पद्धतीने विचारलेला आहे प्रश्न। तर पहिले प्रश्न आपण समजून घेऊया। हा बघा तिसरा प्रश्न आहे म्हणजे सी, ठीक आहे। रायटिंग स्किलमध्ये 4 असतात प्रश्न, ABCD, आणि प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक प्रश्नामध्ये 3 प्रश्न असणार आहेत, ठीक आहे। आपल्याला एक सोडवायचा आहे। सी मध्ये स्पीच असणार आहे, तुम्हाला कंपेअरिंग असणार आहे आणि एक्सपेन्शन ऑफ आयडिया असणार आहे। पण मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रिकमेंड करते की स्पीच
तुम्ही रायटिंग करायची आहे. ठीक आहे, ह्याला मार्क पण चांगले भेटतील आणि तुम्हाला या ठिकाणी कमी वेळेमध्ये हा प्रश्न लिहिता येतो. पण तरीही समजा एखाद्या वेळेस काय झालं की स्पीच रायटिंगचा प्रश्न इतका कठीण आला की तुम्हाला तो समजलाच नाही आणि कंपेअरिंग तर आपल्याला लवकर करताच येणार नाही. ठीक आहे, हा पण जरा हार्ड क्वेश्चन आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना हार्ड वाटतो. एक्सपेन्शन ऑफ आयडिया तुम्ही या ठिकाणी करू शकता, कारण ह्याच्यामध्ये जास्त फॉर्मॅटचा वापर आपण या ठिकाणी करत नाही. फक्त तुम्हाला प्रोवर्ब किंवा जी लाईन तुम्हाला दिली असेल त्याचा अर्थ समजणे हे खूप महत्त्वाचं आहे. बघा कशा पद्धतीने प्रश्न होता. एक्सपांड द फॉलोविंग आयडिया विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. किती शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे? तर 100 ते 150 शब्दांमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. काय तुम्हाला दिलेले आहे ओळ? बघा लाईन आहे, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. आता ह्या ओळीचा अर्थ, या लाईनीचा अर्थ जर तुम्हाला समजेल तरच तुम्हाला काय करता येणार आहे? उत्तर लिहिता येणार आहे. तरी ह्यानी पॉईंट्स तुम्हाला दिलेले असतील. स्टेपिंग आउट ऑफ कम्फर्ट झोन, कॅल्क्युलेट रिस्क आहे, त्यानंतर ओव्हरकमिंग फिअर्स आहे, मेंटल टफनेस आहे आणि बिल्डिंग कॉन्फिडन्स. तरीही विद्यार्थ्यांना कधी काही वेळेस काय होतं की प्रश्न लिहिता येत नाही, उत्तर लिहिता येत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला पहिले काय करायचं आहे की ही जी लाईन दिलेली आहे ती समजून घ्यायची आहे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि त्याच्यावरूनच तुम्हाला उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. आता फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव याचा अर्थ काय आहे? तर सोप्या शब्दात सांगते, जी व्यक्ती धैर्याने प्रयत्न करते, अपयशाला घाबरत नाही आणि कठीण परिस्थितीमध्ये सामोरे जाते त्यालाच यश मिळते. ठीक आहे, म्हणजे जो व्यक्ती आहे ना, जो व्यक्ती धैर्याला सामोरे जातो, ठीक आहे, आणि खूप मेहनत घेतो, ठीक आहे, परिस्थितीला तो घाबरत नाही, अशाच लोकांना काय मिळत असते? यश मिळत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, लगेचच आपण उत्तर कसं लिहायचं ते आपण पाहून घेऊया. तर बघा या ठिकाणी एक्सपेन्शन ऑफ आयडिया असं मी टायटल दिलेलं आहे. त्यानंतर फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. ठीक आहे, हे तुम्ही इन्व्हर्टेड कोमामध्ये लिहू शकता, त्याच्या खाली अंडरलाईन सुद्धा करू शकता. तुम्हाला जसं वाटेल तसं त्या पद्धतीने तुम्ही प्रेझेंटेशन करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? या ओळीचा अर्थ एक्सप्लेन करून आपल्याला सांगायचा आहे. ठीक आहे, तर बघा आता फॉर्च्यून फेवर्स मी सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगितलं, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. ठीक आहे, म्हणजे जे अपयशाला घाबरत नाहीत, ठीक आहे, त्यांनाच तेच शूरवीर असतात ना, तेच यश त्यांना मिळणार. तर अशा पद्धतीने आपण सुरुवात करणार. द सेईंग फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव मीन्स दॅट द सक्सेस कम्स टू दोज हू आर courageous and confident. Brave people are not afraid of difficulties or failures. They take risk and face challenges with determination. Life is full of obstacles, but those who fear problems can never move ahead. आता जे घाबरतील, ठीक आहे, जे प्रॉब्लेम्सला घाबरतील तर ऑफकोर्स ते पुढे जाणारच नाही. ठीक आहे, ते मूव अहेड करू शकणार नाही. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की जीही परिस्थिती आपल्या समोर आलेली आहे त्या परिस्थितीला आपल्याला फेस करायचं आहे आणि पुढे जायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर आता समजा तुमची 12वीची परीक्षा आहे, तर काही विद्यार्थी घाबरून जातात. आम्ही अभ्यास नाही करू शकत, आमचा अभ्यास झालेला नाही आहे, आम्ही कशा पद्धतीने चांगले मार्क पाडणार, हे पहिलेच घाबरून जातात. तर असे विद्यार्थी मग काय होणार आहे? त्यांना मार्क कमी भेटणार आहेत. तर तुम्ही ऑलरेडी काय करायचं आहे की स्टडी तर तुम्ही करतच आहात, पण स्वतःवरती आत्मविश्वास पण ठेवायचा ना, की नाही माझा स्टडी खूप चांगला झालेला आहे, मी अतिशय चांगला पेपर लिहिणार आणि मला चांगले मार्क पडतील. ठीक आहे, म्हणजे ह्या परिस्थितीला तुम्हाला काय करायचं आहे? फेस करायचं आहे, सामोरे जायचं आहे. ठीक आहे, हिस्ट्री गिव्स अस मेनी एक्झाम्पल्स ऑफ ब्रेव पीपल हू अचीव ग्रेट सक्सेस. आपल्याला हिस्ट्री आपली सांगते ना की आपल्या हिस्ट्रीमध्ये सुद्धा अतिशय असे पीपल्स होते एकदम शूरवीर. ठीक आहे, त्यांनी खूप सक्सेस अचीवमेंट केलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्या हिस्ट्रीमध्ये बहुतेक असे लोक आहेत की ज्यांनी खूप सक्सेस हे मिळवलेलं आहे आपल्या लाईफमध्ये. फ्रीडम फायटर्स आहेत, ठीक आहे, सायंटिस्ट आहेत, लीडर्स आहेत, फेस मेनी प्रॉब्लेम्स, त्यांनी खूप प्रॉब्लेम्सला फेस केलेलं आहे आणि येट दे नेव्हर गेव अप, त्यांनी कधीच गेव अप नाही केलं ना आपल्या लाईफमध्ये. देअर ब्रेवरी हेल्प देम अचीव देअर गोल्स. त्यांचा जो शूरपणा आहे त्या शूरपणानेच त्यांना मदत केली आपल्या गोल्सला अचीव करण्यासाठी. ऑन द अदर हँड लेझी अँड फिअरफुल पीपल लूज मेनी अपॉर्च्युनिटीज बिकॉज दे हॅसिटेट टू ॲक्ट. पण जे पीपल फिअरफुल आहेत ते आपल्या लाईफमध्ये खूप अशा संधी असतात ते गमवून टाकतात ना, ते लाईफमध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही. देअरफॉर ब्रेवरी इज अन इम्पॉर्टंट क्वालिटी इन लाईफ. ठीक आहे, ब्रेवरी हा आपल्या लाईफमध्ये एक इम्पॉर्टंट क्वालिटी आहे ना, आपल्या लाईफमधली एक इम्पॉर्टंट क्वालिटी आहे आणि ती आपल्यामध्ये असायला पाहिजेच. हॅन्स इट इज ट्रुली सेड दॅट फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. आणि म्हणून म्हटलं जातं ना, हे सत्य आहे ना, खरं आहे की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. म्हणजे ती सोळ आपण शेवटी काय केलेली आहे? परत एकदा लिहिलेली आहे आणि या ठिकाणी आपण कन्क्लुजन केलेलं आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी मी फक्त 3 पॅराग्राफमध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे? हे उत्तर संपवलेलं आहे.
तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, या लाईनबद्दल, ठीक आहे, या एका ओळीचा अर्थ आपल्याला एक्सप्लेन करून 100 ते 150 शब्दांमध्ये आपल्याला मांडायचं आहे. दुसरा फॉर्मेट यामध्ये काहीच नाही, दुसऱ्या कोणत्याच फॉर्मेटची या ठिकाणी तुम्हाला गरज पडणार नाही. फक्त काय करायचं आहे, 2 ते 3 पॅराग्राफ करायचे आहेत, वरती एक टायटल द्यायचं आहे आणि कन्क्लुजनमध्ये परत ती ओळ एकदा परत लिहून आपल्याला या ठिकाणी कन्क्लुजन करायचं आहे. तर अशा पद्धतीने अतिशय सोपा टॉपिक आहे हा, एक्सपेन्शन ऑफ आयडिया. फक्त एवढंच आहे की जी ओळ, जे प्रोवर्ब किंवा जे इडियम तुम्हाला या ठिकाणी दिले जातील त्याचा फक्त मिनिंग तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे आणि त्याच्यावरूनच तुम्हाला काय बनवता यायला पाहिजे, तर त्याच्यावरूनच तुम्हाला काय बनवता यायला पाहिजे, सेंटेन्स बनवता यायला पाहिजे. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की माझे व्हिडिओज तुम्हाला महत्त्वपूर्ण, हेल्पफुल ठरत असतील आणि हाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्या एका मित्राला हा जो व्हिडिओ आहे तो शेअर नक्कीच करा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी मला तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुम्हाला कोणतीही अडचण असेल, अजूनही आपल्या हातामध्ये खूप दिवस आहेत, अजूनही तुम्हाला काही अडचण असेल विद्यार्थी मित्रांनो, तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे. मी पूर्ण प्रयत्न करणार आहे तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्यासाठी. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक प्रश्नपत्रिका मी पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी सोडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की आपण उत्तर लिहिताना, प्रश्नपत्रिका सोडवताना कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवायची आहे, कशा पद्धतीने प्रश्न समजून घ्यायचे आहेत, प्रेझेंटेशन कसं करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती बनून राहायचं आहे. ठीक आहे. सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून माझे येणारे सगळे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.